छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत. हे ऐकल्यावरती तुमच्या डोळ्यातील अश्रू नक्कीच थांबणार नाहीत. संभाजीराजांना शत्रूंनी पकडणं आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणं ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. संभाजीराजे पकडले जाणं ही घटना मराठ्यांना मान खाली घालायला लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुलनीय धैर्यानं अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अपेष्टांना तोंड देत उंच मानेनं ते मृत्यूला सामोरे गेले, ती मराठ्यांच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील दैदिप्यमान ठरेल अशी अतुलनीय घटना आहे. नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगल दणाणून सोडणाऱ्या आणि मी म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी करणाऱ्या संभाजीराजांना छलकपटानं पकडलं होतं. त्यावेळी काळ आणि नियती या दोघांचाही मानस काही वेगळाच होता. या हौतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजीराजांच्या नंतर मुघलांना जिद्दीनं तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला आपले इच्छित साध्य करू दिले नाही आणि औरंगजेबाला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला. जहागिरीच्या तुकड्यावर पोचणाऱ्या नीच गणोजी शिर्क्यांच्या मदतीनं औरंगजेबाचे सैन्य संभाजीराजेपर्यंत पोचले. संभाजीराजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेबासमोर उभे करण्यात आले. महाराजांचं तख्त, मुकुट आणि छत्रपतीपद बळजबरीनं हिसकावून घेऊन त्यांना जेरबंद केलं गेलं. शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी मुस्तेद खानानं दिलेली आहे. तिचा सारांश असा: जेव्हा बादशाही सैन्यानं अकलूजहून कूच करून बहादूरगड येथे दिनांक 15 फेब्रुवारी 1689 रोजी त्यांना लष्करात आणण्यात आलं, बादशहानं आज्ञा केली होती की संभाजीराजांना लष्करापासून 2 कोसांवर तख्ताकुलाह इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावरती घालीत तसा पोशाख आणि विदूषकासारखी उंच लाकडी टोपी चढवावी, त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी, त्यांना तऱ्हेतऱ्हेच्या पीडा देऊन त्यांची विटंबना करावी, त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे असे सांगण्यात आले. सर्वांना लष्करातून धिंड काढून फिरवण्यात आले. दिवाण ए आममध्ये बादशाह बसला होता. त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आलं. या प्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साकी मुस्तेद खान म्हणतो, दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोचल्यावर त्यांना औरंगजेबापुढे उभे करण्यात आले. बादशाहनं संभाजीराजांकडे पाहिलं. त्यानं खरंच परवरदिगारची मेहर नजर आपल्यावरती आहे असे मानले असेल. त्यानं त्यांच्या धाडसाच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांना पाहायची इच्छा त्याची कित्येक दिवसापासूनची होती. तो अधीर झाला होता. त्याची ती इच्छा उमंग शेख निजाम उर्फ मुकब्बर खाननं पुरी केली होती. संभाजीराजांना औरंगजेबाच्या इजाजतीप्रमाणे 2 कोसवरून वाजत गाजत त्यांची धिंड काढून आणि त्यांना भाल्यानं टोचत बोचत त्याच्या सामने पेश केलं गेलं. तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदा पाहतच होता. महाराजांचा मजबूत पिळदार देह आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्यानं आपला होशच गमावला होता. नकळत तो तख्तावरनं उठून तख्ताच्या पायऱ्या उतरून खाली केव्हा आला आणि गुडघ्यांवरती केव्हा बसला आणि आकाशाकडे हात करून परवरदिगारची प्रार्थना करू लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. त्याचवेळी कवी कलश शेर बोलला. तो म्हणाला, तख्त ही भुला, ताज ही भुला, उतर पडा औरंग, शेर को देखे बकरी के, अब उड गए सारे रंग. हे ऐकून त्या औरंगजेबाला मात्र खूप राग आला. औरंगजेबानं संभाजीराजांना ताजीम देण्याची सूचना केली. तसे महाराज बेडरपणे हसले. डोळे मिचकावत त्या कवी कलशकडे पाहत म्हणाले, कवीजी, या धर्मद्रेष्ट्या उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा, मराठी दौलतीच्या छत्रपतीचे मस्तक केवळ देव, धर्म आणि देश यांच्यापुढे नमतं, सैतानापुढे नाही. त्यावेळी त्याचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे त्याला दृष्टी, डोळे आणि वाचा, जीभ यांचाच उपयोग करणे शक्य होते. तो एक उत्तम हिंदी कवी होता.
या कठीण प्रसंगातही त्यानं संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली. असे खाफीखानानं नमूद केलेले आहे. यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलयो रणरंग, जो रवी छवी छलत ही खत्योत होत बदरंग, त्यो तू तेज निहारी ते तखत त्योजो अवरंग. रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याप्रमाणे संभाजीराजास औरंगजेबासमोर आणून उपस्थित करण्यात आले आहे. हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो, तसे घनघोर युद्धामध्ये रक्तानं अंग माखल्यानं हे राजन हे तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणेच तुझे तेज पाहून औरंगजेबानं आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे. यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो, बादशहानं रुहुल्ला खान याच्या मध्यस्थीनं संभाजीकडे ज्या मागण्या केल्या त्या संभाजीराजांनी धुडकावून लावून बादशहाची निंदा नालस्ती केली. राजे म्हणाले, औरंग्या ओरडतोस कशाला? मर्द असशील तर माझे हातपाय सोड आणि ये माझ्यासमोर. सिंहाची झडप कसली असते याची तुरंत जाणीव करून देतो तुला. हे ऐकून औरंगजेब लाल झाला. आपल्या लाखोंच्या सैन्यात असा शेरदिल आदमी एकही नाही याचा त्याला आता राग येऊ लागला. मनातल्या मनात तो विचार करू लागला, असाच एखादा दिलेर शेरशी साथी आम्हाला मिळाला असता तर सिर्फ हिंदुस्थानच काय, दुनियेतल्या साऱ्या शाह्या आम्ही सहजासहजी पालथ्या घातल्या असत्या. प्रत्यक्ष मृत्यूसमोर असताना सुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्यामुळे संभासारख्या शेरदिल माणसाच्या सहवासात राहिलेली सारीच माणसं शेरदिल बनलेली आहेत की काय, अशीच एक शंका त्याच्या मनाला सतावू लागली. आणि हे जर खरं असेल तर संभाची हत्या करून सुद्धा मराठीशाही बुडवणं आपल्याला जमायचं नाही, असंच त्याचं मन त्याला बजावू लागलं. त्यानं संभाजीराजांना इस्लाम धर्म स्वीकारा असे सांगितले. यावर राजे गंभीर स्वरात म्हणाले, आलमगीर, धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजींनी आपली हयात घालवली, अपार कष्ट केलेत, तुम्ही पाठवलेल्या रथी महारथी सरदारांशी बेडरपणे झुंज दिली, त्यांचे आम्ही चिरंजीव आणि धर्माभिमानी रक्त आमच्या अंगात सळसळत आहे. आम्हालाही त्यांच्या इतकाच धर्म ही प्राणाहुनी प्रिय वाटतो. असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजीराजांना इस्लाम धर्म पत्करायला लावून आम्हाला नाचीज बनवू पाहता. शहनशाह, तुम्ही दाखवलेल्या लालचच्या मोहात आम्ही सापडू असं तुम्हाला वाटतं तरी कसं? जहागिरीसाठी आम्ही आमचा धर्माभिमान, आपलं इमान, आमचं सर्वस्व यांचा लिलाव मांडू असं तुम्हाला वाटलं तरी कसं? आलमगीर, दूसरों के टुकड़े पर कुत्ते ज़िंदगी बिताते हैं, किंतु शेर अपनी ज़िंदगी अपनी ही शिकार पर बिताता है. यावर बादशाहनं आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी. संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले, पण त्याच्यावर याचाही जराही असर झाला नाही. त्यांना भयानं स्पर्शही केला नाही. हे पाहून औरंगजेबानं राजांची त्याच्यापुढे ओरडावं, त्याच्यापुढे क्षमेची याचना करावी, जीवनदान मागावं म्हणून आसदला फरमावलं की त्यांचं जेवण बंद करा. पण आसदने जो जवाब दिला त्यानं तो हादरलाच. आसद म्हणाला, हुजूर, जिस दिन उस काफर संभा की आंखें निकाली गई त्या दिवसापासून त्यानं अन्नाला स्पर्शही केलेला नाही. अरे, ज्यांना मृत्यूचं भय नाही, ज्यांना जीवनाची पर्वा नाही, जो धर्म सोडायला तयार नाही आणि जी शारीरिक पीडांकडे दुर्लक्ष करतात, ती ही मराठी माणसं अशी कशी? शिवाही असाच होता, संभाही असाच निघाला. मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुमकिन आहे ही मराठी दौलत जिंकणं. हिंदू धर्म बुडवण्याचं आमचं ख्वाब अधुराच राहणार आहे का? आमची कबरही इथेच बांधली जाणार आहे की काय? आमचं उत्तरेतलं तख्त, त्यावर आम्हाला पुन्हा बसताच येणार नाही का? संभाचे शब्द, ते अंगार आमच्या सर्वस्वाची राख राख करणार आहे का? आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की त्याला काय करावं ते समजत नव्हतं.
त्यानं राजांच्या जखमांवरती मीठ ओतायला सांगितलं. त्यावरती सतत तापलेल्या सळईनं डाग दिले, तरीही राजे ओरडले नाहीत. त्यांच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत असे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. तेव्हा चिडून औरंगजेबाने त्यांची जीभ कापण्याचं फरमान सोडलं, तरीही ते ओरडले नाहीत. त्यानंतर त्यानं त्यांचे हातपाय तोडण्याचं फरमान सोडलं, त्याच्या शरीराची खाल काढण्याचं फरमान दिलं, पण राजे मात्र ओरडले नाहीत. 40 दिवस त्यानं राजांचे हालनहाल केले, पण ते मात्र ओरडले नाहीत. जेव्हा राजांचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेण्यासाठी औरंगजेब स्वतः त्या पडोसवाल्या डेऱ्यात पोचला. तो विस्फारलेल्या नेत्रांनी त्या भयानक दृश्याकडे पाहतच राहिला. राजांचा देह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न होऊन पडलेला होता. त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती. न ओरडता नकळतच औरंगजेब गुडघ्यावर बसला. त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले, डोळेही मिटले गेले, ओठ पुटपुटू लागले. अल्लाह ओ अकबर, अयू परवरदिगार, हम समझते थे आपकी दुआ से इस 9 साल की जंग में आखिर संभा हार गया. नहीं नहीं, हार आमची झाली. बेडर संभा विजयी झाला. परवरदिगार, पहाडातली ही पहाडी माणसं संभासारखी जर बेडर असतील तर आमची फत्ते होणं नामुमकिन आहे, खरंच नामुमकिन आहे. पण संभाजीराजे स्वाभिमानी होते. त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशाला ताजीम देण्यासाठी म्हणून यकिंचितही मान लवली नाही. अशा अमानुष रीतीनं मराठ्यांच्या राजाचा, एका शूर योद्धाचा दुर्दैवी शेवट झाला. मराठ्यांच्या रूपानं उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबानं मराठ्यांच्या 32 वर्षाच्या राजाला हालनहाल करून ठार मारले. नियतीनं औरंगजेबाच्या हातानं मराठ्यांच्या राजाला नाहीसे केले. पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्त्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही. यास एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे शंभूराजांचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान. जय भवानी, जय शिवाजी. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. संभाजी महाराजांचा विजय असो.